स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। सोलापूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या। भाजपचे आमदार राम सातपुते यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी चांगली लढत दिली। प्रणिती शिंदे यांना 6,20,225 तर राम सातपुते यांना 5,46,028 मते मिळाली। राम सातपुते यांना तब्बल 5.5 लाख मते मिळाली आहेत। या पराभवानंतर राम सातपुते यांनी सोलापुरी जनतेचे आभार मानले आहेत। विजयी उमेदवार प्रणिती शिंदे यांचेही अभिनंदन त्यांनी केलं। त्यांनी शिंदे यांचे नाव मात्र टाळले, ते घ्यायला हवे होते अशी अपेक्षा अनेकांना होती। दरम्यान राम सातपुते यांनी कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले। सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्याबद्दल काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली बाळीवेस परिसरात भर पावसात जल्लोष करण्यात आला। या प्रसंगी शिक्षण मंडळाचे माजी सदस्य केदार मेंगाणे, बाळासाहेब मुस्तारे, नागनाथ मेंगाणे, जगदीश जम्मा, रेवणसिद्ध आवजे, प्रवीण वाले, शंकर सातभाई, लोकेश इरकशेट्टी, सिद्धू निशाणदार, प्रशांत आवजे, सागर दीक्षित, प्रमोद हिंगनिरे आदी उपस्थित होते। सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची नूतन खासदारपदी निवड झाल्याबद्दल केदारनाथ उंबरजे मित्र परिवाराच्या वतीने जल्लोष करण्यात आला। या प्रसंगी केदारनाथ उंबरजे, शांतवीरप्पा बनसगोळे, महेश ठेसे, सिद्धाराम तंबाके, नागनाथ कोप्पा, मोहसिन इनामदार, पिनू करपे, शंकर बगले, आशिष आंबेकर, अभिषेक स्वामी, राहुल तालिकोटी, गणेश यारगले, चंदन त्रिगुल, प्रकाश यारगले, कपिल धुळे, अभिजित वाले, सागर कल्याण शेट्टी, राहुल तालिकोटी, जगदीश वळसंगे, योगेश दुलंगे आदी उपस्थित होते। आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर लोखंड असोसिएशन आणि सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आय अल्पसंख्याक विभागातर्फे विजापूर वेस इथं खाऊ वाटप करून जल्लोष करण्यात आला। या प्रसंगी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आय अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष रियाज नाईकवाडी, असलम मुल्ला, अकील जमादार, लक्ष्मण जाधव, युसुफ गदवाल, सद्दाम पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी पवन इंझामुरी यानं नीट परीक्षेत 720 पैकी 631 गुण घेतले। दरवर्षी 12वी नंतर मेडिकलमध्ये प्रवेश घेण्यासाठी NTA कडून एंट्रन्स एक्झाम घेतली जाते। या परीक्षेमध्ये कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण विभागातील विद्यार्थी पवन इंझामुरी यांनी नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 631 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केलं। त्याबद्दल पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिवा संगीता इंदापुरे, खजिनदार नागनाथ गंजी व शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल, कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांनी पवन याचे अभिनंदन केले। पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी फोरम राष्ट्रीय संघटना सोलापूर शाखेच्या वतीनं दैनिक संचार कार्यालयातील त्यांच्या पुतळ्यास सोलापूर शहर गांधी फोरमचे अध्यक्ष प्राध्यापक राहुल बोळकोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी बोलताना प्राध्यापक राहुल बोळकोटे म्हणाले की सोलापूर शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम रंगाअण्णा वैद्य यांनी केलं। रंगाअण्णा वैद्य म्हणजे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व, म्हणूनच पत्रकारितेतील ते कर्मयोगी होते। यावेळी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुतळ्यास गांधी फोरमचे कार्याध्यक्ष VD गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी गांधी फोरमचे शहर पदाधिकारी सूर्यकांत शिवशरण, बळीराम एडके, डॉक्टर अप्पासाहेब बगले, सुरेश सरडे यांची उपस्थिती होती। गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी चोरी झालेल्या ज्वेलरी दुकानाचे आसपासचे CCTV फुटेज व गोपनीय बातमीदार यांच्या मार्फत माहिती काढून 28 मे 2024 रोजी या गुन्ह्यातील संशयित महिला संगीता शेखर जाधव, राहणार धोंडीबावस्ती रामवाडी,
गौराबाई बबुरवान जाधव राहणार धोंडीबा वस्ती रामवाडी, मंजुश्री उर्फ बेबी सुनील जाधव राहणार धोंडीबा वस्ती रामवाडी यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यामध्ये आणखी एक महिलेचं नाव समोर आलं. राणी अजय गायकवाड राहणार धोंडीबा वस्ती रामवाडी असे 4 महिलांनी बुरखा परिधान करून 24 मे 2024 रोजी अशोक चौक येथील राजेश ज्वेलर्सच्या दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्यानं जाऊन तेथील दुकानदाराची नजर चुकून सोन्याचे दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. मजरेवाडी महसूल हद्दीतील नेहरूनगर येथील सर्वे नंबर 591 ते 594 या वनजमिनी महसूल खात्यानं 1995 साली काही अटी आणि शर्तींना अनुसरून वन विभागाकडे वनसंवर्धनासाठी वर्ग केले आहेत. त्या जमिनीवर फक्त वनीकरण करणं बंधनकारक असताना सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी झाडांची कत्तल केली. शासनाची फसवणूक आणि दिशाभूल करून बनावट कागदावरून निधी मिळवला. वनजमिनीचा निर्वनीकरणाचा आदेश नसताना बेकायदेशीरपणे अनेक इमारती बांधल्या. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. वन विभागाकडून शर्तभंग झाल्यानं या वनजमिनी महसूल खात्यानं त्वरित ताब्यात घ्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर बसवराज बगले यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स.